माननीय प्रभारींना विचारला. मी मगाशी हे म्हटलं की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, शेवटी मी माझी संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. आघाडीचा विषय ते वरिष्ठ लोक निर्णय घेतील, पण मी माझ्या पक्षाला प्राधान्य देऊन संघटना वाढवण्यासाठी माझ्याकडे जेवढे जेवढे फॉर्म आले आहेत यासाठी मी प्रयत्न केलेत. राहिला प्रश्न, आपण मगाशीच मी सांगितला की पदाधिकारी कोण जे काय ठराविक बोटाई मोजण्यावरती गेले असतील, परंतु बाकी सगळ्या सेलचे वगैरे सर्व मंडळी आमच्यासोबत आहेत. आपण बघितलं असाल की, आणि दुसरी गोष्ट, शेवटी गैरसमज असतात आणि आमच्या ज्येष्ठ नेते आहेत यांचा आत्ताच या ठिकाणी 5 मिनिटं ज्येष्ठ नेत्यांनी काही मिनिटांपूर्वीच असा आरोप केला होता की आतमध्ये स्थानिक नेते बसलेत, त्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही, त्यांनी राहुल गांधींचा आदर्श घ्यावा. आपण लक्षात आलं असाल की मी माझ्याकडे पक्षप्रवेश सुरू असताना त्यांना बाहेर ठेवण्यात आलं होतं असं त्यांचा आरोप आहे. त्यांची समन्वय कोण नियुक्ती देखील याच्यात जाहीर केलेली नाही. अभिजितजी, मी आपण मामांच्या समोर सांगू इच्छितो. आता पत्रकार परिषद होती, काही मंडळी सगळी बसल्यात, मला कोणाला बसल्याच्या नंतर कोणाला उठवता येत नाही. याच्या अगोदर 5 मिनिटापूर्वी मामा माझ्या खुर्चीला लागूनच बसवलेला मामांना समोर विचारा आणि मामांचा सत्कार केलेला आहे तिथेशी. त्यामुळे मामा हे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. त्याच्या कदाचित मनात एखादी गोष्ट येते, परंतु ते गैरसमज नसावा तिथेशी. मामा हे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. आत्ता ह्याच्या अगोदर 5 मिनिटापूर्वी मामांचा सन्मान आम्ही केलेला आहे, मामांना पत्र दिलेलं आहे आणि मामांना माझ्याकडेच्याच खुर्चीत मामांना मी स्वतः बसवलेलं. मामा, काय सांगाल? आत्ता काही मिनिटापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं की आतमध्ये स्थानिक नेते आणि राहुल गांधींचा आदर्श घ्यावा, प्रोटोकॉल पाळण्यात आलेला नाही. ते बरोबर आहे ना. राहुलजी जर एखाद्या कार्यक्रमानिमित्त जर बसलेले असते, बाजूला खरगे असतात, वरिष्ठ मंडळी असतील, तर आपल्या हाताने पाण्याची बाटली काढतात आणि वरिष्ठांचा सन्मान करून ती प्रोटोकॉल पाळतात. तर माझी इथल्या पदाधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की आपण वरिष्ठांचा मान सन्मान ठेवावा. हीच या ठिकाणी माझी त्यांना नम्र विनंती. कारण आपण बघतोय, मी गेली 50 वर्ष काँग्रेसमध्ये, निष्ठा आमची काँग्रेसची, मान सन्मान पद मिळालं. मामा पगारे म्हणजेच काँग्रेस हा सिम्बॉल माझा आहे. मला पदाची गरज नाही, काही नाही. हा जो आत्ता मध्ये प्रकार झाला, हा वैयक्तिक मामा पगारावरती नाही झाला. मी काँग्रेसचा पदाधिकारी आहे म्हणून माझ्यावरती हा अन्याय झाला. तर याची दखल पक्षाने घेतलेली होती, प्रदेशाध्यक्षांनी खांद्यावर घेतला मला. पण तो आदर्श इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, एवढीच माझी विनंती. भोसलेजी, काय सांगाल? एकंदरीतच गटातटाचं राजकारण नेहमीच काँग्रेसमध्ये दिसून आलं आहे. काही वेळापूर्वीच पक्षप्रवेश झाला, पुन्हा यांना सन्मानजनक वागणूक मिळाली नाही असा यांचा आरोप आहे. काय सांगाल? आता काय, आम्ही तर नेहमी प्रत्येकाला सन्मान देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात इथे एक तर ऑफिस छोटं आहे आणि पत्रकारांना आम्ही बोलवलं असताना सर्वांना इथे एकत्र बोलवणं थोडं कठीण झालं, थोडं दुर्लक्ष झालं असेल. पण त्याचा अर्थ असा नाही की कोणाला अपमानित करायचं किंवा कोणाला सन्मानित करायचं नाही, असा काही अर्थ नाही. एकंदरीतच सध्या काँग्रेसला गळती लागलेली असतानाच डॅमेज कंट्रोलसाठी आज वरिष्ठ पदाधिकारी आले होते. मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा मान अपमानावरून काँग्रेसमध्येच जुंपल्याचं सध्या पाहायला मिळतं. त्यामुळे हा डॅमेज कंट्रोल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कसं करतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरलं.